जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, कायमस्वरूपी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला काहीसा दिलासा मिळणार आहे. नैसर्गिक दिलासा मिळणार आहे, राजकीय दिलासा मिळणार आहे. आणि हे दोन्ही अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 2026 मध्ये आपण पाहिलेले की राज्याच्या जवळजवळ सर्वच भागामध्ये कमी पाऊस आहे. याच्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, सोलापूर सारखे जिल्हे सुद्धा यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु याच्यामध्ये मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता ही जरा जास्त आहे. कारण पाण्याची उपलब्ध नाही, धरणांमध्ये पाणी नाही, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि आता पेरण्या झालेली जी काही पिकं आहेत ती सुद्धा पूर्णपणे हातातून जाणार आहेत. अशा प्रकारची एक परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळजवळ धरणं बऱ्याच मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत. उजनी धरण भरलेले आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर भागामध्ये जायकवाडी प्रकल्प पूर्ण भरलेला आहे. परंतु धरणाचं क्षेत्र वगळता बाकी भागामध्ये पावसाची खूप मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा केली जात आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सध्याची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय भयावह आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुद्धा व्यवस्था कशा प्रकारे होतील अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि हाच प्रश्न घेऊन राज्यातील विरोधी पक्षाचे खासदार आज मुख्यमंत्र्यांना भेटले होते. मुख्यमंत्र्यांना भेटत असताना त्यांनी बरेच सारे प्रश्न मांडलेले आहेत. परंतु मराठवाड्यातील सध्याच्या पिण्याच्या आणि हे काही जे काही जनावरं असतील किंवा औद्योगिक असेल या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. आणि याच मराठवाड्यातील शेतीला असेल किंवा इतर वापरासाठीच पाणी असेल हे लवकरच कृष्णा प्रकल्पाच्या माध्यमातून कृष्णा, भीमा, मराठवाडा जे काही स्थिरीकरण इरिगेशन प्रोजेक्ट आहे याच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर नीरा नदीवरून भीमा नदीला एक जोड कालवा जोडला जातोय. कॅनॉलच्या माध्यमातून नीरा नदीला आलेलं पुराचं पाणी हे भीमा नदीमध्ये अर्थात उजनीमध्ये टाकलं जाते. आणि उजनीमध्ये हे येणारं अतिरिक्त 25 टीएमसी पाणी मराठवाड्याला उजनी धरणाच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आपण पाहिलेले की नीरावरून भीमाला जोडणाऱ्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये, त्याच्यामधून आता पाणी उपसा करण्याची किंवा पाणी पाठवण्याची एक तयारी, त्याची चाचणी देखील घेतली जाऊ शकते. आणि उजनीमध्ये आलेलं पाणी आपण पाहिलं होतं की काही दिवसापूर्वी सोलापूरच्या बार्शी तालुक्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहे. सोलापूरमध्ये असेल किंवा अक्कलकोटच्या काही तलावामध्ये सुद्धा हे पाणी पोहोचवण्यात आलेले आहे. आणि याचाच एक आणखीन भाग म्हणजे आपण जर पाहिलं तर उजनीचं 60 टीएमसी पाणी हे धाराशिव आणि बीडला देण्यासाठी सुद्धा जवळजवळ 11,000 कोटीचा प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून राबवला जातोय. ज्याच्यामध्ये भूम, परांडा, वाशी असेल किंवा इकडं बीडचा आष्टीवचा भाग वगैरे असेल या भागाला ते पाणी दिलं जाणार आहे. ज्याच्यामध्ये उजनीमधून ते पाणी उचलून शिनामध्ये आणि शिनाच्या माध्यमातून पुढे प्रत्येक जे काही साठवण तलाव असतील ते भरून त्या भागामध्ये पिण्याच्या किंवा इतर सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. अशा प्रकारचे हे पाणी देणार असल्याबाबतची आणि लवकरच ते पाणी किंवा त्या पाण्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील बरेच सारे जे काही साठवण तलाव आहेत ते उजनीशी जोडलेले आहेत. आणि त्या तलावामध्ये पाणी सोडावं म्हणून गेल्या दीड महिन्यापासून मागणी केली जात आहे. आता ही झालेली बैठक आणि एकंदरीत सध्याची परिस्थिती आणि उजनीमध्ये असलेला पाण्याचा जे काही आवश्यक साठा हे सर्व असल्यामुळे हे पाणी आता लवकरात लवकर सोडण्यात येईल अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, हे झालं राजकीय. याचबरोबर आपण जर पाहिलं तर नैसर्गिक सुद्धा दिलासा या शेतकऱ्यांना मिळण्याची सध्या शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारलेली आहे. 15 ते 20 दिवसापासून पाऊस नाहीये. पिकं अक्षरशः हातातून जातील अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही भागामध्ये तर पेरण्याच नाहीत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर साधारणपणे 1 सप्टेंबर पासून राज्यामध्ये किंवा देशामध्ये एकंदरीत मान्सूनच्या जे काही सध्याच्या वातावरणीय हवामानीय जे काही परिस्थिती आहेत त्या बदल होत आहेत. आणि या बदलांचा एक मोठा परिणाम येणाऱ्या काळातील पावसावरती असणार आहे. मित्रांनो, साधारणपणे 1-2 दिवसामध्ये आता विदर्भामध्ये आपण पाहिलेले गेल्या 2-3 दिवसापासूनच पाऊस सुरू झालाय. मराठवाड्याच्या काही भागामध्ये देखील हलका पाऊस पडलेला आहे. परंतु 31 तारखेपासून ते 1 तारखेपासून पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. याच्यामध्ये 1 तारखेपासून सप्टेंबरच्या 6 ते 7 तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये अतिशय दिलासादायक पाऊस होऊ शकतो अशा प्रकारचे सध्या संकेत देण्यात आलेले आहेत. त्याच्याबद्दलचे जे काही कन्फर्म असे अपडेट असतील ते साधारणपणे 28-29 तारखेला दिले जातील. परंतु हा एक अतिशय मोठा असा दिलासा असणार आहे. एकंदरीत हे पुराचं वाहून जाणारं अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला मिळणं किंवा दडी मारलेल्या पावसानं पुन्हा येणं या दोन्ही बाबी या तहानलेल्या दुष्काळी मराठवाड्याला कुठेतरी दिलासा देऊ शकतात. धन्यवाद.